नमस्कार मित्रांनो, माझ्या कायदेविषयक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत स्टॅम्प पेपरबाबतची महत्त्वाची माहिती। तुम्ही सर्वांनी ऐकलीच असेल, स्टॅम्प पेपरबाबतची माहिती तुम्हा सर्वांना जवळपास माहिती असेलच। परंतु मित्रांनो, मी आज जी माहिती तुम्हाला सांगणार आहे ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची माहिती आहे। स्टॅम्प पेपर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर स्टॅम्प पेपरचं चित्र एकदम डोळ्यासमोर येतं। स्टॅम्प पेपर म्हणजे काय, स्टॅम्प पेपरचे प्रकार किती, स्टॅम्प पेपरची एक्सपायरी डेट किती असते, स्टॅम्प पेपर रिफंड कधी करता येतो, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर मित्रांनो, स्टॅम्प पेपर म्हणजे असा एक अपील पेपर की जो शासनाने छापील प्रकारात तयार केलेला असतो। त्यामध्ये 100, 500, 1000, 5000, 10000 अशा रकमेच्या स्वरूपात स्टॅम्प पेपर हा छापला जात असतो। मित्रांनो, स्टॅम्प पेपर जेवढा सामान्य जनतेच्या कामाचा आहे तेवढाच तो गव्हर्नमेंटच्या सुद्धा महत्त्वाच्या कामाचा आहे। कारण स्टॅम्प पेपरच्याद्वारे गव्हर्नमेंट आपल्याकडून महसूल वसूल करत असतं आणि महसूल मिळवण्याचा गव्हर्नमेंटचा तो एक प्रकारचा सोर्सच आहे। तर मित्रांनो, स्टॅम्प पेपरशिवाय कुठल्याही प्रकारचा दस्तऐवज आपण रजिस्टर किंवा अनरजिस्टर दस्तऐवज आपण करू शकत नाही आणि त्या दस्ताला कायदेशीर व्हॅलिडिटी प्राप्त होत नाही, कायदेशीर मान्यता प्राप्त होत नाही। कुठल्याही प्रकारचा दस्तऐवज लीगली व्हॅलिड होण्याकरता त्याला स्टॅम्प पेपरवरती प्रॉपर स्टॅम्प ड्युटीवरती योग्य मुद्रांक शुल्क आकारून तो दस्तऐवज नोंदवणे खूप गरजेचे असते। तर मित्रांनो, स्टॅम्प पेपरचे प्रकार किती, तर स्टॅम्प पेपरचे 2 प्रकार आहेत। पहिला प्रकार न्यायिक मुद्रांक म्हणजे ज्युडिशियल स्टॅम्प पेपर आणि दुसरा प्रकार नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर। तर मित्रांनो, ज्युडिशियल स्टॅम्प पेपर हा जो असतो, ज्युडिशियल स्टॅम्प पेपर आपण फक्त कोर्टात वापरत असतो। कोर्टाचे विविध प्रकारचे दावे, विविध प्रकारचे ॲप्लिकेशन्स, कोर्टासमोर जे काही आपण दावे प्रेझेंट करत असतो त्या प्रत्येक दाव्याला जी काही स्टॅम्प ड्युटी असते प्रॉपर, ती स्टॅम्प ड्युटी आकारून आपण तो दावा दाखल करत असतो। तर त्याच्यासाठी आपण वापरत असतो ज्युडिशियल स्टॅम्प ड्युटी आणि ती फक्त कोर्टातच मिळत असते। त्यानंतर मित्रांनो, दुसरा प्रकार आहे नॉन ज्युडिशियल स्टॅम्प ड्युटी। कोर्टाच्या कामकाजाव्यतिरिक्त इतर कुठल्याही प्रकारचे कामकाज, दस्तऐवज नोंदणी करणे असेल, नोटराईज करणे असेल, कुठल्याही प्रकारचा व्यवहार असेल, त्या सर्व व्यवहारांसाठी जो काही आपण स्टॅम्प पेपर वापरत असतो तो म्हणजे गैरन्यायिक मुद्रांक शुल्क किंवा नॉन ज्युडिशियल स्टॅम्प ड्युटी। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण नॉन ज्युडिशियल स्टॅम्प ड्युटी वापरत असतो। नॉन ज्युडिशियल स्टॅम्प ड्युटीमध्ये ग्रास पेमेंट असेल, ई चलन असेल, त्यानंतर स्टॅम्प पेपर असेल, हे सर्व नॉन ज्युडिशियलमध्येच मोडत असतात। तर अशा प्रकारे मित्रांनो नॉन ज्युडिशियल स्टॅम्प ड्युटी असते। कुठल्याही प्रकारचा दस्तऐवज नोंदणीकृत करण्यासाठी आपल्याला स्टॅम्प ड्युटीची आवश्यकता असते। महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्टप्रमाणे कुठल्याही प्रकारच्या डॉक्युमेंटला प्रॉपर स्टॅम्प ड्युटी किती असते हे अगोदरच्या दस्तऐवजाच्या प्रकारात मी तुम्हाला सांगितलेलेच आहे। तर मित्रांनो, प्रॉपर स्टॅम्प ड्युटी आकारून दुय्यम निबंधक यांच्याकडे आपण तो दस्तऐवज नोंदणीकृत करत असतो आणि अशा प्रकारचा झालेला नोंदणीकृत दस्तऐवज हा लीगली व्हॅलिड असतो। या व्यतिरिक्त जे काही दस्तऐवज नोटराईज केले जातात तर त्या नोटराईज करण्यात येणाऱ्या दस्तालासुद्धा आपण स्टॅम्प पेपर किंवा स्टॅम्प ड्युटी ही जोडत असतो। तर मित्रांनो, कुठल्या प्रकारच्या दस्तऐवजाला किती रुपयाची स्टॅम्प ड्युटी आकारली पाहिजे हे महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्टमध्ये नमूद केलेले असते। स्टॅम्प पेपर मिळण्याचे ठिकाण म्हणजे गव्हर्नमेंटनी ज्या लोकांना लायसन्स दिलेले असतात त्यांना आपण स्टॅम्प वेंडर म्हणत असतो आणि स्टॅम्प वेंडरकडेच स्टॅम्प पेपर किंवा मुद्रांक शुल्क हा मिळत असतो किंवा त्या व्यतिरिक्त ट्रेझरीमध्ये सुद्धा मिळत असतो। त्यानंतर स्टॅम्प पेपरबाबत बऱ्याच जणांना एक असा प्रश्न पडत असेल की स्टॅम्प पेपर किती दिवसांनी एक्सपायर होतो। स्टॅम्प पेपर एक्सपायर होण्याबाबत स्टॅम्प ॲक्टमध्ये कुठल्याही प्रकारचे स्पष्टीकरण दिले नाही। एखादा व्यवहार ठरल्यानंतर त्या व्यवहाराचा दस्तऐवज नोटराईज किंवा रजिस्टर करण्याकरता जेव्हा आपण स्टॅम्प पेपर घेत असतो आणि काही कारणास्तव जर समजा तो व्यवहार रद्द झाला, कॅन्सल झाला, तर तो स्टॅम्प तसाच पडून राहतो
आणि मित्रांनो, मग वर्ष 2 वर्षाने जेव्हा आपल्याला तो व्यवहार करायचा असतो तेव्हा आपल्याला ॲडव्होकेट, नोटरी किंवा सब रजिस्ट्रार यांच्याकडे गेल्यानंतर ते म्हणतात या स्टॅम्प पेपरची तारीख संपली आहे. परंतु मित्रांनो, स्टॅम्प ॲक्टमध्ये कुठल्याही प्रकारचे तसे स्पष्टीकरण नाही किंवा 6 महिन्यानंतर तो स्टॅम्प इनव्हॅलिड होतो किंवा एक्सपायर होतो. परंतु मित्रांनो, स्टॅम्प ॲक्टमध्ये एक गोष्ट नमूद केलेली आहे आणि ती म्हणजे स्टॅम्प ड्युटी रिफंडबाबत. तर स्टॅम्प ड्युटी किंवा स्टॅम्प पेपर जेव्हा आपण वापरात न आणता तसाच पडून राहतो, तर स्टॅम्प पेपर खरेदी केल्यापासून 6 महिन्याच्या आतमध्ये तो स्टॅम्प पेपर आपण ज्या स्टॅम्प वेंडरकडून घेतलेला आहे तिथून किंवा ट्रेझरीमधून किंवा शासनाच्या तिजोरीतून जो काही असेल, ग्रास चलन असेल, ई चलन असेल किंवा मुद्रांक शुल्क असेल, छापील मुद्रांक शुल्क ज्याला आपण म्हणतो, तर यापैकी कुठल्याही प्रकारचा स्टॅम्प पेपर जर आपल्याला वापरात न आणता तसाच पडून असेल तर 6 महिन्याच्या आतमध्ये तो आपण जमा करून आपल्याला आपले जे काही अमाऊंट असते, जी काही रक्कम असते ती रिफंड आपल्याला मिळण्याची तरतूद असते मित्रांनो. तर हा कालावधी 6 महिन्याचा असतो. परंतु स्टॅम्प पेपर एक्सपायरीबाबत स्टॅम्प ॲक्टमध्ये कुठल्याही प्रकारचे स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यानंतर कुठल्या प्रकारचा स्टॅम्प पेपर रिफंड होऊ शकतो, तर मित्रांनो, एखादा करारनामा, एखादा साठेखत किंवा फ्लॅट ॲग्रीमेंट जर आपण रजिस्टर केले असेल आणि काही कारणास्तव जर तो व्यवहार कॅन्सल झाला असेल आणि त्या दस्तऐवजात जर समजा आपल्याला ताबा दिलेला नसेल, तर अशा प्रकारचा दस्तऐवज कॅन्सल झाल्यानंतर त्यामध्ये जी काही स्टॅम्प ड्युटी आपण आकारलेली असते, जी काही जोडलेली असते, ती स्टॅम्प ड्युटी मित्रांनो व्यवहार कॅन्सल झाल्यानंतर, डॉक्युमेंट कॅन्सल केल्यानंतर ती स्टॅम्प ड्युटी आपल्याला रिफंड मिळण्याची तरतूद आहे. तर मित्रांनो, ही होती माहिती स्टॅम्प पेपरबाबत. पहिली गोष्ट म्हणजे स्टॅम्प पेपरबाबतची जी काही एक्सपायरी डेट आहे ती स्टॅम्प ॲक्टमध्ये नमूद नाही. दुसरी गोष्ट म्हणजे स्टॅम्प रिफंड करण्याची जी काही वेळ असतो तो असतो 6 महिन्याचा. तिसरी गोष्ट म्हणजे विनाताबा जर फ्लॅटचा किंवा जमिनीचा एखादा ॲग्रीमेंट करत असेल, खरेदी खत नाही, ॲग्रीमेंट जर करार करत असेल आपण आणि तो करार जर समजा काही कारणास्तव कॅन्सल झाला, तो डॉक्युमेंट जर कॅन्सल झाला, तर आपण त्या डॉक्युमेंटला जोडलेली जी काही स्टॅम्प ड्युटी आहे ती रिफंड करण्याची सुद्धा स्टॅम्प ॲक्टमध्ये तरतूद आहे. अशा प्रकारे ही होती स्टॅम्प पेपर बाबतची माहिती. मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळी आणि आप्तेष्टामध्ये शेअर करा. भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन विषयासह. धन्यवाद.